नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर हा व्हिडिओ आहे चतुर्थीच्या संध्याकाळी. तर जे आत्ता पाठीमागे ह्याच 2-4 दिवसापूर्वी झालेली आहे, पण वेळेअभावी मला एडिटिंग जमलं नाही आणि हाच प्रॉब्लेम होतो माझा. आणि त्यामुळे हे लेट मी व्हिडिओ पोस्ट करत आहे. तर या ठिकाणी पहा, कांदा वगैरे परतून घेतला आहे छान असं सगळं, आणि कुकरमध्ये भात झालेला आहे ऑलरेडी. त्यानंतर म्हणजे वरण भातच लावलेला होता ना त्यामध्ये. इकडे फ्लावरची भाजी करायची होती. तर फ्लावर खूप छान आणलेलं आहे ह्यांनी, पण मी भाज्या निवडून अगदी फ्लावर चिरून त्यामध्ये कडक उकळतं पाणी एका भांड्यामध्ये ना सगळं काढायचं ते, आणि कडक उकळतं पाणी त्यामध्ये ओतायचं. त्यावेळी फ्लावरचा वास जातो. आणि झाकून ठेवलं मी ते, किंवा ओपन जरी ठेवलं तरी चालतं. म्हणजे तो वास जो आहे ना गरम पाण्याने चांगला, तो फ्लावरचा निघून जातो आणि आपल्याला खाताना त्याचा वास येत नाही. जेव्हा कधी मी भाजी बनवते तेव्हा चांगलं उकळत्या पाण्यात ती धुवून घ्यावी लागते. मी तेच करते, चिरते उकळत्या पाण्यात, कारण फ्लावरचा एवढा घाण वास येतो त्यामध्ये. म्हणजे ज्यावेळी आपण आता पावसाचे दिवस आहेत त्यावेळी तर नको वाटतं, कारण त्या भाज्या पूर्ण लगेच सडायला चालू होतं. म्हणजे इकडे तरी जिथे फ्रेश भाज्या मिळतात तिथे नाही. जसं मी इकडे आले ना तसं तर ते म्हणजे प्रमाण मी जास्त पाहिलेलं आहे, किंवा ते भाज्या सडायचं प्रमाण होतं. पण तिकडे पुण्यामध्ये असताना फ्रेश भाज्या मिळायच्या, पण तरीसुद्धा माझं फ्लावर ही गरम पाण्याने धुतल्याशिवाय मी कधीही करत नाही. आणि त्यानंतर हे त्यामध्ये हरभरा डाळ पण घालून ठेवली होती. नंतर ते पाणी ओतून दिलं गरम, आणि दुसरं स्वच्छ पाण्याने ती धुवून घेतली. त्यानंतर त्यामध्ये डाळ घातली. भिजत होती म्हणजे हरभरा डाळ थोडी, कारण हरभरा डाळीची चव वेगळी येते, म्हणून ते डाळ मी करून घेतली. अगदी असं छान पद्धतीने ते झालेलं आहे. आणि टेस्ट पण एवढी छान झाली होती ना, हरभरा डाळीमुळं खूप सुंदर अशी चव झाली होती. आणि झटपट करून घेतलं सगळ्या गोष्टी. तर या ठिकाणी छान अशी ती तेलात परतून घेतल्यानंतरच थोडंसं पाणी घालून ती शिजवत ठेवली. त्यानंतर रवा मी काय करते की थोडासा गरम कढईमध्ये अगोदरच भाजून घेते. फक्त रवा भाजून ठेवायचा, कारण मग त्याला आळी वगैरे पटकन होत नाही. रवा नॉर्मली भाजायचा, तो थोडा म्हणजे निम्मा भाजून ठेवायचा. ज्यावेळी आपल्याला कधी कधी आपण आप्पे बनवतो, कधी वेगळ्या रेसिपी ट्राय करतो, कधी उत्तप्पे बनवण्याचा प्रयत्न करतो, तर तो रवा कामाला येतो. पण बऱ्यापैकी नॉर्मली भाजून ठेवते मी, त्याने आळी वगैरे होत नाही. दुसरी गोष्ट, मग मी नंतर ज्यावेळी घेतलं तूप वगैरे घालून तो भाजायला सुरुवात केली, आणि छान असं झालं होतं. शिरा बनवला, कारण नैवेद्याला गोड पदार्थ हवा म्हणून. तर अशा पद्धतीने स्वयंपाक एकदम झटपट करून झाला होता माझा. आणि ह्यांना फ्लावरची भाजी खूप आवडली, खूप म्हणजे खूप टेस्टी झाली म्हणे. दुसऱ्या दिवशी देखील त्यांनी मला म्हणे, नाही मला सकाळी फ्लावरची भाजी हवी असं. तर त्यांना खूप आवडली भाजी. ते म्हणे हरभरा डाळ घातल्यामुळे ना त्याचं ते चव फार छान आलेली होती. तर खरंच हरभरा डाळ जर त्यामध्ये भिजली ना तर पटकन होऊन जाते, आणि त्याची टेस्ट देखील छान होती. त्यामुळे मी असेच झटपट भाजी बनवली होती की छान झालं सगळं. एकंदरीत स्वयंपाक छानच झाला होता त्या दिवशी. त्यानंतर जे पलीकडे निळ्या भांड्यामध्ये जे दिसतंय ते आहे पराठे, सॉरी आपले थालीपीठाचं पीठ बनवून घेतलं होतं. तशी भाजणी मी विकतची आणलेली, कारण मला भाजणी ही तशीच आवडती, जे धना वगैरे घातलेलं असतं त्यामध्ये, धने जिरे सगळ्या प्रकारचे डाळी वगैरे धान्य, मग ती भाजून वगैरे त्याचं पीठ असतं, तर त्याची टेस्ट छान लागते. आता इकडे पलीकडे पाणी उकळत ठेवलं आहे मी, आणि रवा भाजूनच घेतलेला होता. पहिला होता तो थोडासा जास्तीचा होता भाजलेला, आणि हा नवीन पॅकेट आणलं होतं ते देखील भाजूनच ठेवलेलं आहे मी. परत भाजून व्यवस्थित थंड करून भरून ठेवला होता पिशवीमध्ये घालून. तर त्यामुळे तो थोडासा घेतला. 2 लोकांसाठी शिरा किती पाहिजे तर तेवढ्या प्रमाणात मी छोटी वाटीने घेतलं प्रमाण. आणि थोडेसे ड्रायफ्रूट वगैरे घातले होते, बदाम काजू वगैरे, आणि इलायची नंतर घालून असं छान ते बनवून घेतला. तर चतुर्थी स्पेशल कसं होतं की आपण काही बनवत नाही ना,
की बाबा मोदक वगैरे काय बनवलेच नव्हते त्यावेळी, म्हणून मी झटपट हे शिरा बनवण्याचं काम केलं. या ठिकाणी झालेला आहे स्वयंपाक. हा शिरा इकडे. त्यानंतर शिरा थोडासाच केला आहे, कारण नैवेद्यामुळं देवाला नैवेद्य दाखवायचं, चतुर्थी काहीतरी गोड हवं म्हणून. त्यानंतर इथे आहे फ्लावरची भाजी आणि इथे आहे थालीपीठ. त्यानंतर इकडे भाताचा डबा आहे. भात गरम आहे अजून, फार हात लावू शकत नाही इकडे. आणि इकडे वरण झालेलं आहे. वरणाला देखील थोडंसं हे केलेलं आहे फक्त. आणि हे भात, तर भात फार गरम आहे म्हणून मी इकडे साईडलाच ठेवलं आहे अजून. तर आता इकडे भांडी वगैरे करून घ्यायची ही सगळी, आणि देवाला नैवेद्य शिऱ्याचा दाखवणार आहे. आणि कारण ह्यामध्ये कसं लसूण आणि कांदा पण आलेला आहे ना थालीपीठ किंवा भाजी वगैरे, म्हणून मी फक्त भात आणि शिऱ्याचा नैवेद्य दाखवणार आहे. आणि अशा प्रकारे स्वयंपाक झालेला आहे. पटकन झटपट पटापट म्हणतो ना तसं. आणि सगळं शूटिंग घेतलं नाही, कारण काय होतं आहे, माझ्या फोनची मेमरी झालेली फुल, आणि मग त्यामध्ये व्हिडिओ एडिटिंगला मला प्रॉब्लेम यायला लागलेले आहेत. तर त्यामध्ये बरेचसे व्हिडिओज आहेत ते मला, फोटोज वगैरे ते, आणि खूप ॲप आहेत जे मी डिलीट केलेले आहेत त्यामुळे. तर चला आता देवाचा नैवेद्य दाखवून घेते आणि जेवण करणार आहे. तर हे येतीलच, पण हे अगदी आता 12 वाजता जेवण करणार, म्हणजे 12 म्हणता 12:30 होतात. तर ठीक आहे, चला तोपर्यंत मी करून घेते भांडी आणि मग जेवण करणार आहे.